भगवान भोलेनाथाचं दर्शन करताना पहा तुम्ही, दर्शन करताना नंदी आणि भगवान शंकर त्याच्या मधोमध आपण येऊन असं दर्शन करायचं नाही. उत्तरेला करा म्हणजे दक्षिणेकडे, दक्षिणकडून करा उत्तरेकडे तोंड करून. पण नंदीच्या भगवान शंकरापर्यंत ज्या लहरी येतात त्याच्यामध्ये आडवं बसायचं नाही कधी. दर्शन करत असताना नेहमी दर्शन दक्षिण उत्तरच करायचं, उत्तरेकडे तोंड करून. दक्षिणेकडून जर तुम्ही दर्शन करत असाल तर त्याचा विशेष लाभ असतो, विशेष लाभ असतो. ज्या शंकराच्या पिंडीवरती बिल्वदळ नाही, बिना बेलपत्राच्या शिवपिंडीला नमस्कार करायचा नाही. सतत पिंडीवरती बेलपत्र असलंच पाहिजे. नसेल तर चांदीचं करावं, म्हणजे तसं तर सोन्याचं असावं, पण सोनं नाही जमलं तिथं आपण चांदीचं. ते बेलपत्र सदैव त्या शिवपिंडीवरतीच अर्पण करावं. बिल्वपत्र नसेल तर अशा शिवपिंडीला नमस्कार. बेलपत्र 6 महिन्यापर्यंत शिळ होत नाही. पा पूजेचं खाली टाकलं आणि ते पुन्हा तुम्ही धुवून पुन्हा वापरू शकतात. शिवनिर्माल्य माणसाने ओलांडू नये, पापे. शिवनिर्माल्य म्हणजे शिव परमात्म्याचा अभिषेकाचं जे जल आहे ते ओलांडू नये. म्हणून उत्तरेची बाजू भगवान शिवजीची पिंडीची मंदिरात ओलांडली जात नाही. पिंडीला अर्धीच प्रदक्षिणा घातली जाते, पूर्ण प्रदक्षिणा घातली जात नाही. आणि आणखीन एक गोष्ट, भगवान शंकराला कनेरीचं चाफ्याचं हे फुल चालत नाही. पा हे जे फुलं आहेत ना भगवान शंकराला चालत नाही. बऱ्याच ठिकाणी मी पाहते लाल फुलं वाहिलेले असतात. लाल फुल जास्वंदीचं गणपती बाप्पाला चालतं. लाल फुल जर तुम्ही भगवान शंकराला वाहिलं तर भगवान शंकर क्रोधित होतात, राग येतो त्यांना. म्हणून त्यांना सफेद फुल, धोत्र्याचं फुल वाहा, धोत्र्याचं फळ वाहा. चाफ्याचं फुल सुद्धा जमत नाही, कण्हेरीचं फुल त्यांना आवडत नाही. भगवान शंकराला नारळ फोडू नये. बरेच जण शिवालयात गेले ती नारळ फोडतेत आणि भगवान शंकराला प्रसाद वाहतेत. भगवान शंकर म्हणाले, जो कोणी मला भंगलेली वस्तू, तुटलेली वस्तू मला वाहील, मला पूर्ण वस्तू अर्पण करा. भगवान शिवजीला श्रीफळ द्यायचं तर तुम्हाला पूर्ण अर्पण करा. आणखीन पहा तुम्ही, ते मिश्राजी पासून तरी महादेवाची भक्ती कळायला लागली. बऱ्याच ठिकाणी महिला मंडळ चौकोन असं चहू बाजून हळदी कुंकू लावतात. हळद कुंकू तुम्हाला हळदी कुंकू व्हायचं तर पिंडीच्या खाली वाहत जा, डाव्या बाजूला, म्हणजे पार्वतीला असतं ते. पण भगवान शिवजीला पिंडीला हळद जमत नाही, कुंकू जमत नाही. चंदन लावू शकतात तुम्ही, भस्म लावू शकतात, पण हळदी कुंकू मात्र जमत नाही. आणि भगवान शंकराची मूर्ती घरात नसावी तर पिंडच असावी, शिवपिंडच असावी. शिवपिंड म्हणजे हे निर्गुण निराकाराचं स्वरूप, या निर्गुण निराकार परब्रह्माचं स्वरूप आहे. भगवान शिवजीची पिंड घरामध्ये असणं. काय झाले, एक दोघी सवती होत्या पा, सुदेशा आणि घुष्मा. सुदेशाला मुलगा झाला आणि मग तिनं बहीणच सवत करून घेतली. दोघीला पुत्र संतती नव्हती, पण घुष्मा, ही जी घुष्मा होती ना ती भगवान भोलेनाथाची भक्त होती. दररोज ती मातीची शिवपिंड करायची, पूजा करायची आणि दुसऱ्या दिवशी विसर्जन करायचे. एकदा काय झालं, या धाकट्या सवतीला मुलगा झाला, घुष्मेला. त्यावेळी सुदेशाला जरा सवती मत्सर वाटू लागला. सगळे तिलाच विचारतात, मला विचारतच नाही. म्हणून मुलगा झोपेत असताना या सुदेशा नावाच्या मोठ्या सावत्राईने झोपीत आपल्या पुत्राचा वध केला. त्याला शस्त्राने मारलं आणि त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून एका पाण्याच्या कुंडात फेकून दिले तिने. ज्यावेळी सकाळी पाहते तर अंथरुणामध्ये रक्तपात झालेला होता. आपलं बाळ कुठे दिसत नाही. पण घुष्मा शिवभक्त होती. तिला वाटलं की सकाळी आपला शिवपूजेचा नियम आहे. पुत्र मेलेला असताना सुद्धा दुःखात तिने शिवपूजा केली आणि काल केलेली शिवपिंड पाण्यात विसर्जित करावी असं म्हणून तिच्या कुंडात शिवपिंड व्हायला गेली. आतापर्यंत अनेक केलेल्या पिंडी त्याच पात्रात तिने विसर्जित केलेल्या होत्या आणि त्याच पात्रामध्ये तिच्या लेकराच्या शरीराचे तुकडे तुकडे खंड खंड करून टाकलेले होते. ज्यावेळी ती शिवपिंड विसर्जित करण्यासाठी गेली त्यावेळी त्याच पाण्याच्या कुंडातून प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ प्रगट झाले आणि आपल्या भक्ताच्या मुलाचा वध ज्या सुदेशा नावाच्या सावत्राईने केला होता त्या सुदेशेचा
वध करण्यासाठी भगवान भोलेनाथ हातात त्रिशूळ घेऊन दामले. पण भृष्मा नावाची जी शिवभक्त होती ना, ती म्हणू लागली, भोलेनाथ असं करू नका, ती कशी असली तरी ती माझी सवत आहे, आपण तिला मारू नका. भगवान भोलेनाथ प्रगट झाले, तिचा मुलगा तिला जिवंत करून दिला. पण भगवान भोलेनाथ म्हणले, घृष्मा तुला काय हवंय? भगवान भोलेनाथ, तुम्ही इथं प्रगट झाला, इथून जाऊ नका, याच ठिकाणी तुम्ही ज्योतिर्मय स्वरूपाने प्रगट व्हा आणि माझं नाव या ज्योतिर्लिंगाला लागावं. म्हणून घृष्मा नावाची भक्त महादेवाची, तिच्या नावानेच त्या ठिकाणी भगवान श्री देवादिदेव महादेव घृष्णेश्वर स्वरूपाने प्रगट झाले. वेरूळचा बरोबर आहे ना, वेरूळला घृष्णेश्वर आहे, आपण घृष्णेश्वर म्हणतो. त्या ठिकाणी भगवान भोलेनाथ घृष्णेश्वर स्वरूपाने प्रगट झाले. बोले घृष्णेश्वर महादेव की जय. काय झालं, एकदा त्र्यंबकेश्वरच्या परिसरामध्ये एक पर्वत आहे पहा, कोणता? ब्रह्मगिरी, बरोबर आहे ना. ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला जातात ना सगळे. ब्रह्मगिरी परिसरामध्ये, ब्रह्मगिरी तीर्थक्षेत्राच्या परिसरामध्ये गौतम नावाचे ऋषी राहत होते. त्यांनी 10,000 वर्ष आपल्या अहिल्या नावाच्या पत्नी सहित तपश्चर्या केली आणि तपश्चर्येने वरुण राज प्रसन्न झाले. वरुण देवता म्हणे, काय पाहिजे? म्हणे, इथं आपण मुसळधार पाऊस बरसू द्या, धनधान्य पिकेल. तेव्हा वरुण राजाने सांगितलं की मी बरसू शकत नाही का, कारण मी जर बरसलो तर भगवान भोलेनाथाचा कोप होईल. कारण 100 वर्ष या क्षेत्राला शाप होता पा, त्र्यंबकेश्वरच्या परिसराला, ब्रह्मगिरीच्या परिसराला शाप होता आणि त्या ठिकाणी 100 वर्ष पाऊसच पडला नाही. शापित भूमी होती ती, पाऊस पडला नाही. म्हणून वरुण राज प्रसन्न झाले. म्हणे, तुम्ही एखादं कुंड त्या ठिकाणी स्थापित करा आणि त्या कुंडामध्ये मी सतत तुम्हाला पाणी देत राहील आणि सगळ्यांची पाण्याची टंचाई त्या ठिकाणी भागेल, सगळ्यांना पाणी मिळेल. एक कुंड त्या ठिकाणी, एक छोटस कुंड त्या ठिकाणी स्थापित केलं आणि वरुण राज सदैव तिथून पाणी देत राहिले. सगळ्या ऋषी मुनींच्या पाण्याचा प्रश्न भागला. सगळे ऋषी मुनी पाणी पिऊ लागले, अन्नधान्य पिकू लागलं, धनधान्याने सगळं समृद्ध झालं. पण काय झालं, बऱ्याच दिवसानंतर या ऋषी मुनींना त्या ठिकाणी गौतम ऋषीचा नाहिलेचा द्वेष वाटू लागला. यांनीच कुंड निर्माण केले आणि हे पाणी पितात, नंबरला लागत नाहीत, बारीला लागत नाहीत. एक दिवस अहिल्या माता अनेक ऋषी पत्नी असताना नंबरला न लागता ती मध्येच घुसलीन पाणी आणलं तिने. सगळ्या ऋषी पत्नीने आपापल्या नवऱ्याची कानं भरली. म्हणून या गौतमाला इथून हाकलून लावलं पाहिजे. म्हणून सगळ्या ऋषी मुनींनी गणपतीची आराधना केली. गणपती बाप्पा प्रसन्न झाले आणि सगळेजण म्हणाले, या गौतमाला इथून हाकलून लावायचंय, त्यासाठी त्याच्या हातून पाप घडलं पाहिजे, म्हणून तुम्ही आम्हाला मदत करा. सगळ्या ऋषी मुनीच्या कपटात गणपती बाप्पाने मदत केली. गणपतीने एका गायीचं रूप धारण केलं आणि गौतम ऋषींनी लावलेल्या पिकामध्ये गाय चरू लागली. आता मला इमानदारीने सांगा, आपण एखादं पीक लावलं असेल आणि उभ्या पिकात जर ढोर शिरलं तर तुम्ही त्या ढोराला हानीत नाहीत का? गौतम ऋषींनी गायीला हाकलण्यासाठी एक गवताची काडी हातात घेतली. गवताच्या काडीनं तिला हाकू लागली, पण गवताची काडी तिच्या अंगाला लागली आणि तेच ठिकाणी गाय मरून पडली. सगळे ऋषीमुनी एकत्रित आले. या गौतमानं ब्रह्म हत्या केली, यानं गो हत्या केली, हा गो हत्यार आहे, याला वाईट टाका, याला जातीच्या बाहेर टाका. सगळेजण एकत्रित आले आणि त्याला वाईट टाकलं. गौतम ऋषीला बायको सहित त्यांना जाती बाहेर टाकलं. तुम्ही गो हत्या केली. त्यावेळी गौतम ऋषी सगळ्यांना क्षमा याचना करू लागले. काहीच केलं नाही मी, तुम्हाला मी प्रामाणिकपणे सांगतोय. फक्त गायीला हाकलण्यासाठी गवताची काडी हातात घेतली आणि ती काडी गायीला लागली आणि गायी मृत्युमुखी पडली. मी खरंच सांगतोय हो, मी काहीच केलं नाही. पण या सगळ्या ब्राह्मणाला गौतमाला हाकलूनच लावायचं होतं. असं नाही म्हणे, तुला जाती तेव्हाच घेऊ आम्ही ज्यावेळी तू पश्चाताप करशील, ज्यावेळी या पापाचं क्षालन करशील. तू गौतम ऋषी हात जोडून उभे होते. हे ब्रह्मवृंदांनो,
तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायसाठी मी तयारी. सांगा ना, या गो हत्येच्या पातकाच्या क्षालण्यासाठी मी कोणती साधना करावी. सर्व ऋषी मुनींनी सांगितलं, तुम्ही ब्रह्मगिरी पर्वताला 101 प्रदक्षिणा मारा. बापरे, 101 प्रदक्षिणा. त्यानंतर पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा कराव्या लागतील तुम्हाला. पुन्हा आल्यानंतर ब्रह्मगिरीला 101 प्रदक्षिणा मारा. आणि भगवान भोलेनाथाला 100 गडव्यांनी पाणी वाहा. भोलेनाथाची आराधना करा तुम्ही. 100 गडव्यांनी पाणी वाहून शिवपूजा करा. आणि त्या ठिकाणी 4थं प्रायश्चित्त सांगितलं, तुम्ही अशी घनघोर तपश्चर्या करा की कैलासातून गंगा ही प्रत्यक्ष मृत्यू लोकात आली पाहिजे. 4 असे प्रायश्चित्त सांगितले. गौतम ऋषींनी ते 4 प्रायश्चित्त केले. पृथ्वीची प्रदक्षिणा केली, 101 प्रदक्षिणा ब्रह्मगिरीला मारल्या. भगवान भोलेनाथानं 100 गडव्याने अभिषेक केला आणि प्रत्यक्ष भगवान भोलेनाथ प्रगट झाले. वत्सा, काय हवंय तुला? भोलेनाथ, माझ्यावरती गोहत्येचं पातक आहे, ते पातक आपण नष्ट करा. तेव्हा भगवान भोलेनाथाने पाहिलं, तुझ्या खात्यावर कोणतंच पातक नाही ब्रह्म गोहत्येचं. तो म्हणे माझ्या हातून गाय मारली. गाय नाही मेली. अरे गणपती सोंग घेऊन आला होता. हे सगळं काटकारस्थान हे सगळ्या ब्राह्मणाचं होतं, ब्रह्मगिरीवर राहणाऱ्या ब्राह्मणाचं होतं. तुझ्यावरती एकही ब्रह्महत्येचं गोहत्येचं पातक नाही. तू केलेली सगळी तपश्चर्या माझ्या चरणारविंदी समर्पित झाली. बोल तुझ्यासाठी काय करू? म्हणे देवा काहीच नाही, मला फक्त गोहत्येतून मी मुक्त झालो पाहिजे. आणि गंगा सगळ्या ब्राह्मणाच्या म्हणण्याप्रमाणे या मृत्यू लोकावरती आली पाहिजे. त्यावेळी भगवान भोलेनाथांनी गंगे गंगे म्हणून आवाज दिला, पण गंगा मानवती झाली. त्यावेळी भगवान भोलेनाथांनी ब्रह्मगिरी पर्वतावरती आपल्या जटा आपटल्या. कोणी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा गेली असेल, किती किती जण गेलेले. वा, तुम्ही पाहिलं ना ब्रह्मगिरीवर दगडावरती त्या रेषा आहेत पा. भगवान भोलेनाथांनी स्वतःच्या जटा आपटल्या, स्वतःच्या जटा मोकळ्या केल्या आणि गंगे गंगे म्हणून गंगेची आराधना केली. बोलिए गंगा मैया की, गंगा मैया की, गंगा मैया की. भगवान भोलेनाथांनी जटा मोकळ्या केल्या आणि गंगा माता भगवान भोलेनाथाच्या जटेत आली. त्यानंतर ती कुशावर्ता तीर्थात गेली आणि तिथून पुढे ती गौतमी गंगा म्हणजे गोदावरीच्या स्वरूपाने वाहू लागली. म्हणून दक्षिण महाराष्ट्रामध्ये जी वाहणारी दक्षिण वाहिनी जिला म्हटलं जातं, दक्षिण दिशेने वाहणारी जी गंगा आहे, त्या ठिकाणी त्या गंगेला एक नवीन नाव प्राप्त झालं. बोली गोदावरी माता की जय. आणि त्या गोदावरीचं पाणी पिऊन मी लहानाची मोठी झाली. मी पैठणची कन्या आणि गंगेच्या काठावरतीच माझं गाव आहे, जन्मगाव. त्या गंगेचं पाणी पिऊन आम्ही लहानाचे मोठे झालो. जी गौतमी गंगा आहे, जी दक्षिण गंगा आहे, अशा दक्षिण काशीत माझा जन्म झाला. याचा मला फारच मोठा स्वाभिमान आहे की ज्या गोदावरीचं दक्षिण गंगेचं गौतमी गंगेचं पवित्र जल आम्हाला मुखात घेता आलं. आपल्याला नाही जाता येत काशी करायला, पण निदान इथं आपण गंगा गंगा असं म्हटलं तर त्या गंगेचं दर्शन आपल्याला कथेतही होता येऊ शकतं. गंगेचं दर्शन आणि गंगेचं मानसिक स्नान केल्याचं आपण सर्वजण अनुभव घेऊ शकतात इथं बसल्या बसल्या. गौतमांची इच्छापूर्ती करण्यासाठी भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रत्यक्ष ज्योतिर्मय रूपाने प्रगट झाले. आणि एकटे नाही प्रगट झाले तर ब्रह्मा, विष्णू, महेश, पार्वती, गणपती, कार्तिकेय या सगळ्या आपल्या परिवाराला घेऊन भगवान भोलेनाथ त्या दिवशीपासून त्र्यंबकेश्वर या स्वरूपानं, त्र्यंबकराज या स्वरूपानं त्या पर्वतावरती प्रगट झाले. आणि भगवान भोलेनाथ त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रामध्ये त्र्यंबकराज या ज्योतिर्मय स्वरूपाने भगवान भोलेनाथ त्या ठिकाणी प्रगट झाले आणि वास्तव्य करू लागले. एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमाने जय जयकार करायचा आहे. बोले त्र्यंबकराज महादेव की जय, त्र्यंबकेश्वर महादेव की जय, त्र्यंबकेश्वर महादेव की जय. त्र्यंबकेश्वर या तीर्थक्षेत्रामध्ये भगवान भोलेनाथ त्र्यंबकराज 3 देवा ब्रह्मा, विष्णू आणि महेश त्रिदेव या ठिकाणी एकत्रित प्रगट झाले आणि भगवान भोलेनाथ ज्योतिर्मय स्वरूपाने प्रगट झाले.
म्हणून आजही तुम्ही गेलेले असतील, त्र्यंबकेराजची पिंड ज्यांनी पाहिली असेल पा, त्र्यंबकेश्वरची पिंड, तिथं प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि शिव तिघे जण मिळून त्या ठिकाणी वास्तव्य करतात. त्रिदेव एकत्रित आलेत. म्हणजे या सगळ्या 12 ज्योतिर्लिंगामध्ये आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या अनेक ज्योतिर्लिंगापैकी त्रिदेव एकत्रित वास्तव्य करतात. म्हणून या त्र्यंबक राजाला विशेष महत्व.